हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. येस की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी घेऊन आलेली आहे फक्त 3 मुख्य पदार्थांपासून बनणारे इतके हेल्दी, टेस्टी आणि एनर्जीने भरलेले लाडू, की एकदा खाल्ले तर पुन्हा पुन्हा नक्की बनवाल. इतके हे लाडू टेस्टी आणि हेल्दी आहेत. यामध्ये आपण साखर देखील वापरलेली नाही आणि फार जास्त तूप देखील वापरलेलं नाही. आणि फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारे अगदी मऊसूत असे हे लाडू आहेत. तर आपल्या घरातील लहान मुलांना आणि वयोवृद्धांना देखील अगदी सहज खाता येतील इतके हे मऊसूत झालेले आहेत. तर अगदी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे फ्रेंड्स. तर चला रेसिपी सुरू करूया. तर सर्वप्रथम इथे लागणारं साहित्य बघूयात. तर आता आपण लाडवांसाठी इथे 1.5 कप आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्ही कपाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने देखील साहित्य मोजून घेऊ शकता. तर इथे त्याच वाटीने आपण 1.5 वाटी भाजलेले फुटाणे घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता अगदी छान हेल्दी पौष्टिक असे हे फुटाणे असतात आणि तुमच्याकडे जर अशा प्रकारे फुटाणे नसतील तर तुम्ही इथे डाळ्या किंवा डाळवं देखील घेऊ शकता. आता इथे आपण 2 वाट्या सेंद्रिय गूळ घेत आहोत. तर इथे गुळाचं प्रमाण अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता, परंतु हे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे. आणि इथे 4 ते 5 हिरव्या वेलची देखील आपण घेतलेल्या आहेत. तर चला आता आपण गॅसकडे वळूया. गॅसवर छान कढई गरम करून घेतली आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि यामध्ये या शेंगदाण्यांना अगदी छान खमंग खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फार जास्त हाय फ्लेमवर या शेंगदाण्यांना बिलकुल भाजू नका, नाहीतर यांना फक्त वरूनच असे डाग पडतील आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चेच राहतील. त्यामुळे लाडवांना देखील टेस्ट येत नाही. जर तुम्ही शेंगदाणे छान खमंग खरपूस होईपर्यंत मंद गॅसवर भाजले ना, तर तेवढेच आपले लाडू देखील टेस्टी होतात आणि जास्त काळ टिकतात देखील. तर आता शेंगदाणे अगदी छान भाजून झालेले आहेत. तर इथे 6 ते 7 मिनिटापर्यंत आपण इथं शेंगदाणे अगदी मंद गॅसवर भाजून घेतलेले आहेत. इथे बघू शकता अगदी शेंगदाण्याची साल देखील वेगळी झालेली आहे आणि चटचट आवाज देखील या शेंगदाण्याचा येत आहे. तर अगदी व्यवस्थित हे आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे आपल्याला शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजून घेतले. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याचबरोबर आपण आता इथे फुटाणे देखील भाजून घेऊयात. तर हे भाजलेलेच फुटाणे असतात, परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे यामध्ये थोडंसं मॉइश्चर येतं आणि त्यामुळे यांना अगदी व्यवस्थित आपण आता 3 ते 4 मिनिटे भाजून घेऊयात. म्हणजे हे देखील अगदी छान कडक होतील आणि मग आपल्याला मिक्सरला देखील छान व्यवस्थित याचं पावडर करून घेता येईल. आणि इथे गॅसची फ्लेम मी अगदी मंद ठेवलेली आहे आणि मंदच फ्लेमवर हे अगदी छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघूही शकता, फुटाण्यांचा कलरही बघू शकता किती छान झालेला आहे आणि मस्त खमंग असे फुटाणे आपले भाजून झालेले आहेत. तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात आणि यांना थोडंसं आपण 10 ते 15 मिनिटे थंड करून घेऊयात. तर इथे बघू शकता, आता आपण अगोदर जे शेंगदाणे भाजले होते त्यांना देखील मी अशा प्रकारे थंड करून घेतलेलं आहे. आता आपण या शेंगदाण्याची साल काढून घेऊयात. तर तुम्ही अशा प्रकारे हाताने देखील चोळून घेऊ शकता किंवा एखाद्या रुमालामध्ये घेऊन चोळून देखील ही साल काढून घेऊ शकता. तर मी थोडीशी साल देखील ठेवलेली आहे आणि फुटाण्याचीही अशाच प्रकारे साल इथे काढून घेऊ शकता. सर्व साल बिलकुल काढू नका. इथे आपण साल काढून घेतलेली आहे आणि काही अशा प्रकारे साल राहिली तरी देखील चालेल. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि याला अगदी व्यवस्थित फिरवून घेऊयात. तर हे अगदी आपण भाजून घेतल्यामुळे बघू शकता किती छान दाणेदार असं पावडर आपलं इथं तयार झालेलं आहे आणि यामुळे आपल्या लाडवांना ना खूप छान अशी टेस्ट येते. तर आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर आता आपण इथे राहिलेले शेंगदाणे आणि गूळ एकत्र करूया. तर आपण अगोदर फुटाणे का काढून घेतले? कारण फुटाणे ना शेंगदाण्यापेक्षा थोडेसे टणक असतात, त्यामुळे ते जास्त बारीक झाले नसते, म्हणून आपण अगोदर फुटाण्याची पावडर करून घेतली आणि आता राहिलेल्या शेंगदाण्यामध्ये आपण सर्व गूळ एकत्र करून घेऊयात आणि हे दोन्हीही मिक्सरला अगदी सहज बारीक होतात. त्यामुळे आपण हे दोन्ही साहित्य एकत्र करून मिक्सरला अगदी व्यवस्थित चालू बंद करत मिक्सरला फिरवून घेऊयात. म्हणजे हे अगदी छान दाणेदार मिश्रण आपलं तयार होईल आणि यामध्येच आपण ते 4 ते 5 वेलची घेतलेली होती ती देखील घालून घेऊयात. तुम्हाला यामध्ये जायफळ घालायचं असेल तर ते देखील घालू शकता. आता आपण हे थोडं-थोडं करून मिक्सरला अगदी मिक्सर चालू बंद करत फिरवून घेऊयात. म्हणजे आपलं मिश्रण छान दाणेदार असं तयार होईल. तर आता आपलं जेवढं राहिलेलं साहित्य आहे ते अगदी व्यवस्थित मिक्सरला चालू बंद करत आपण अशाच प्रकारे फिरवून घेऊयात आणि बघू शकता किती छान दाणेदार आपलं इथं पावडर तयार होत आहे. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे फ्रेंड्स. एक वेळेस तुम्ही देखील नक्की ट्राय करा. तर आता आपण जे फुटाण्याचं पावडर केलं होतं ते देखील यात मिक्स करून घेऊयात. तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे हाताने एवढं मिक्स होणार नाही.
म्हणून आपण काय करूया, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं-थोडं घालूया. म्हणजे त्याला छान बाइंडिंग देखील येईल आणि अगदी सारण आपलं सर्व एकजीव होईल आणि यामुळे आपले लाडू देखील खूप छान मऊसूत असे तयार होतील. तर आता हे सर्व साहित्य आपण 15 ते 20 सेकंदापर्यंतच फिरून घेऊयात, म्हणजे हे छान तयार होईल आणि यामुळे आपल्याला लाडू देखील अगदी छान परफेक्ट असे बांधता येतील. तर तुम्हाला इथे दाखवत आहे बघा, बाइंडिंग आपली किती छान आलेली आहे. अगदी सहज लाडू वळले जात आहे. त्यामुळेच आपण हे मिक्सरला एक वेळेस फिरवून घेत आहोत. तर सर्व सारण आपण इथं आता फिरवून घेतलेलं आहे बघू शकता आणि हाताने आपण हे अगदी व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात. तर हे सर्व साहित्य हाताने एकजीव करून घेतलं, की यामध्ये ना आपण 4 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण 4 चमचे साजूक तूप घालत आहोत. म्हणजे लाडवांना छान टेस्ट देखील येईल आणि बाइंडिंग देखील खूप छान होईल. तर बघू शकता अगदी व्यवस्थित परफेक्ट आता आपण हे सारण मिक्स करून घेऊयात आणि अगदी व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलेलं आहे. इथे बघू शकता. आता अगदी छान आपलं सारण एकजीव झालेलं आहे. तूपही सर्व सारणमध्ये मिक्स झालेलं आहे. आता अशा प्रकारे लाडू तुम्हाला किती लहान किंवा किती मोठा करायचा आहे, त्यानुसार सारण हातात घ्यायचं आणि अशा प्रकारे गोल-गोल लाडू वळून घ्यायचा. तर बघू शकता किती सहज आपला लाडू वळला जात आहे. अगदी सहज मऊसूत असे लाडू आपले इथं तयार होत आहेत. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे फ्रेंड्स. दुसराही लाडू मी तुम्हाला इथे करून दाखवते. तर बघू शकता सारण अगदी सहज याला बाइंडिंग आलेली आहे. तर इथे आपण अगदी व्यवस्थित अशाच प्रकारे लाडू आता वळून घेऊयात. तुम्ही जर तूप नाही घातलं तरी देखील आपले हे लाडू अगदी सहज वळल्या जातील. परंतु मी थोडंसं टेस्टसाठी इथे तूप घातलेलं आहे. तर अशाच प्रकारे सर्व लाडू इथं वळून घेतलेले आहे आणि शेवटचा लाडू देखील तुम्ही बघू शकता. तर किती सहज वळलं जात आहे. म्हणजे याला बाइंडिंग खूप छान आलेली आहे आणि सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे ही लाडू छान असे मऊसूत झालेले आहेत आणि बाइंडिंग देखील खूप छान आलेली आहे. तर शेवटचा लाडू देखील बघू शकता किती छान परफेक्ट असाच झालेला आहे. तर इथे सर्व लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता फ्रेंड्स. तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक तुम्ही नक्की करू शकता. तर एक लाडू तुम्हाला इथं तोडून देखील दाखवते. तर अगदी छान मऊसूत टेक्स्चर याला आलेलं आहे. तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, ज्यांना दात नसतील ना, ते देखील अगदी सहज हे पौष्टिक लाडू खाऊ शकतात आणि हेल्दी राहू शकतात. तर तुम्ही देखील हे लाडू एक वेळेस नक्की ट्राय करा फ्रेंड्स. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या आयकॉनलाही क्लिक करा. म्हणजे जेव्हाही मी रेसिपी अपलोड करेल, तर तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळेल. तर चला भेटूया आता अशा छान मस्त भन्नाट अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा फ्रेंड्स. चला तर मग भेटूया आता पुढील येणाऱ्या मस्त आणि जबरदस्त अशा रेसिपीमध्ये.